नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर। तर आज सकाळपासून खरात पप्पा जेवायला पण नाही आले। मी सांगितलं का बरं जेवायला नाही आले दुपारी, तर बोलते मी लय मस्त चांगलं काम केलंय। म्हटलं काय? बोलले तुला लय गरम होतंय ना, म्हणून मी 15-20 झाडं लावलेत मस्त। म्हटलं हा का? आता तुम्हाला दाखवते मी झाडं कधी लावले। थांबा, पप्पाला लावताना दाखवते। एक किती लावलेत? हे काय लिंबाचं आहे का? मस्त झाडे तिकडे करंजीचे, ते वडाचे, अच्छा अजून पिपळाचे सगळे दाखवा मला। आता एक झाला हा, ह्या लिंबाचं आहे ना। हा चला, आता हे ऑफिसच्या पुढेच आहे आपल्या। हा दाखवा, पटापट दाखवत राहा मला लवकर, म्हणजे बरं झालं लावले। पण हे रुजायला पाहिजे, आता रोज येऊन पाणी टाकावं लागेल ना तुम्हाला। हे कसलं आहे हो? करंजीचं? अच्छा हा हा, करंजीचं आहे मस्त। आजच लावलं, रोज तुम्हाला येऊन पाणी टाका। हा ना, जेवायला पण नाही आले रोज। चला आता 2 झाले, हा अजून दाखवा। चला चला, पूर्ण लाईन आहे, दाखवा मला सगळे। चला येईल का बघा, हे पण लावलं। थांबा थांबा, हे जरा सुकलेले मोठं झालं उंच। हा ओ लिमका आना चाहिए। आता हे काय जांभूळ झाडे आता येईल का मस्त? मग हे रुजून हे काय आता याला लक्ष करून तुम्हाला पाणी टाकावं लागेल। किती झाले? 1 2 3 4 झाले का? 4 झाडे, 4 झाले। आता अजून दाखव, अजून पुढे येत। हे कसलं वडाचं आहे का हो? हा, हे वडाचं झाड आहे आणि उंबराचं झाड आहे। हे उंबर आणि वड। आता हे आणि तिकडं ते याचं आहे। सगळ्या भाडुत्र्याला सांगा पाणी टाकायचं। पाणी सांगितलं सगळं सगळ्याला सांगून ठेवा। हे पण येईल, किती आजच त्या लावलं? हे आजच लावले ना, मग आज मला टाइमच नाही मिळाला। हा बरं झालं, बरं झालं। आता याला लांब काठी बांधावं लागेल। हे बेलाचं झाड आहे। हा बेल। हा हे बेलाचं झाड आहे। बेलाचं लय भारी झाड आहे। हे काय काटे काटे त्याला। मस्त झाडे बघा, झाले 7 झाले। मोठे मोठे झाड आहे। अजून किती लांब लावले? अजून याला लाईनला लावलेत काही। त्या लाईनला लावले इकडे? हा, जावं लागेल तिकडे पाहायला मस्त। पण या वाडुत्र्याला सांगावं लागेल बस पाणी डालणे का, पाणी डालणे का। हा रोज हे आजच लावले नाही। पाणी डालणे का रोज पेड़ को। हे बघा, इथे एक झाड लावलं करंजीचं। इथे एक झाड लावलंय। हे जे आहे ते हे बदामाचं झाड आहे। हे बघा, आजच लावले झाड आहे। मला दिवसभर टाइम नहीं मिला। ठीक है, के लिए इसको पानी डालने का। हाँ रोज देखो डालते हैं, देखो हाँ देख लो रोज डालते हैं हम लोग। हाँ ये है कि ना, इसमें भी रोज पानी डालते हैं। ये भी बादाम का झाड़ है। हाँ देखो अभी डाले हैं, बादाम का झाड़ है ये। इसमें रोज पानी डालते हैं हम लोग। और ये नीम का है। हाँ ये नीम का है, अपना नीम का है ये। इसमें हम लोग पानी डालते हैं, पूजा करते हैं। हाँ ये नीम का झाड़ है। ये नीम का है। इसको पानी डालते जाओ। हाँ पानी में डाल देंगे, पूजा भी करेंगे। पूजा अभी नहीं, बाद में करने का। हाँ, पूरा गली मध्ये आता झाड लागले। हे एक इथे एक लावले, ते तिकडे एक लावलेले आहे। पुऱ्या गलीमध्ये सगळे झाडे लावून टाकले। डबा आता तुम्ही आता येतो मग येतो, सांगायचं नाही मी झाडं लावतोय म्हणून इकडे। झाड लावतो पण आता काय करणार, टाइमच नाही मिळाला काय। मग तुम्ही मला सांगायचं की मी झाडं लावतोय, मी येतो का। मग मी पण आले असते लावू लागायला। आता मला काय म्हणलं, तू आता पाणी पाऊस चालू व्हायचं झालाय तर मग येते नाही येते। हा येते का नाही येते। तुला एक तर स्कूटी नाही, तुला घ्यायला यावं लागतं, परत आणून सोडावं लागतो। मग आता काय करणार? तेच मला घरीच राहते सरप्राईज देऊ। बापरे, पण लय भारी काम केलं, लय लावले चांगले। अजून आणा 10-15 अजून इथे गल्लीत पण लावलेत का? मग तिकडचे पण घेऊ आता नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये। इकडे लावायचं राहिले आपल्या। किती लावले टोटल? किती लावले? 40 लावले दिवस मध्ये। लय भारी काम केलं। बरं झालं, बरं झालं। वरचे पत्रे साफ केले ना सगळे? हा बरं झालं, जाऊ द्या। 2-3 दिवस झालं माझं पण लक्ष नव्हतं ना कामाकडे। बरं झालं हे केलं सगळं। बाळ किटू चला मग, चला लवकर जाऊ घरी। हा विशाल गेलाय बबलीच्या इथे घेऊन। अहो तो बोलत होता आत तुकडे जायचंय, आत तुकडे जायचंय। मग विशालला बोलली जा बाबा घेऊन जा। हा मग आला असता तो, आता त्याला माहित नाही, आता बोर झाला असेल। विशालला करते ना फोन की ये घेऊन। हा त्याला सांगते मी ये घेऊन बाबा। काल मी दिवसभर हे झाली ना हो, कोर्टामध्ये दिवस गेला आमचा। माझं कोर्टाचं काम म्हणलं होतं, जातो दिवस पूर्ण दिवस गेला। तेच ना, कमल बाबी 6 वाजले आम्हाला यायला काल घरी। तर काय झालं माहितीये का, आता
पाणी पण येईल. काय करू, लवकरच जाऊ आज. हा मग काय आता इथं लवकरच जाऊ. आता काय करायचं, लवकरच जावं लागेल. घरी जाऊन जेवण बनवावं लागेल. डाळ भात बनवते. तुमच्या वाट्याच्या चपात्या आहेत 3-4 आहे. बरं डाळ भात बनवते मस्त. मच्छी फ्राय. हा तुम्ही डाळ भात बनवा. तुम्हाला नाही भाकर करायची तर करते बाबा. एवढे झाडं लावले तुम्ही. भाकर बनवायची ज्वारीची बनवू का बाजरीची सांग. आपलं कोणती सर्व भाकरच पाहिजे. बनवते वाटलं असतं. कशाला शिवाय खाता. बनवते 2 भाकरी. हा बनव. काय नाही का, तुम्ही मस्तच काम केले झाडांचं. तर मला एकदम आता पावसाळा लागला तर मग एवढं आवडलं. तुम्ही एवढं भारी काम केले ना, खरंच आवडलं. आणि मला कमेंट उभी होत्या घरात, मग मी झाडं लावा. तुम्ही भारी काम केलं. पण मग झाडं लावून घ्यावं लागले. हा ना, टेम्पो घेऊन गेलो, ते झाडं आणली तिकडून. बरं झालं बरं झालं. एकदम भारी काम केलं. मला आवडलं काम. आता मस्त येतील ते भाडुत्र्याला सर्वांना सांगितलं पाणी टाकायचं. ते हे पण नाही, पाऊस असला ना ते कंपाऊंड तुम्हाला लावावं लागेल झाडाला. ते नसते का जाळ्या, कारण की बकऱ्या गाय खाऊन टाकतील. मग ते जाळ्या आणावं लागेल. हा ना, बकऱ्या गाय खाऊन टाकतील. ते लावून घ्या सगळं. आता एवढी मेहनत केली तर तेवढं पण हे करू. बकरीने खाल्लं तर काहीच करणार. ते दात लागले बकऱ्याचे, ते झाड येतच नाही. हा मग येत नाही ना झाड. तेच ना, त्याच्यामुळे ते करूनच घ्या. दादा कधी येतो काय माहिती. विशालला फोन करते की ये म्हणून बाळा घेऊन त्याला. आणि घरी गेल्यावर मस्त जेवणाची रेसिपी दाखवली. तर चला आता निघतो आम्ही. कारण की बाळा गेलेले तिकडे. माझं जीव नाही लागत. त्याला अर्धा तास सोडून मी नाही लागत माझं. मी आता बोलवलं तिकडे तर जावं लागलं. बघलीकडे नाही घरात कामातलंय कशाला. तर पप्पाला बोलले की मच्छी आणा. डाळ भात आणि मच्छी बनवते मस्त फ्राय. पण पप्पाने काय मटण आणलं. अरे मग ती मच्छी ना बरोबर नव्हती. लय काटे होती त्याला. लय काटे. मच्छी काटे वगैरे राहते का. नाही होती, पण ती मला आवडली नाही ती मच्छी. काय मग मटण आणलंय. ते किट्टू नाही माझा जीव लागा ना जेवण बनवायला. अरे चल ना मग त्याला आणायचं ना. मग ते पहिला आता जेवण बनवू द्या. जेवण करा तुम्ही. कारण की काय झालं माहितीये का, अरे त्याला घेऊन येऊ आधी. तुम्ही सकाळपासून जेवला नाहीत, परत ओरडताना माझ्या नावाने. काय बनवलं त्यांनी. दोघीने काय बनवले काय चांगलं नाही झालं. पण माझा जीवच लागा ना. जेवण पण बनवू वाटा मला. त्याच्यामुळे मी ड्रेस पण नाही काढला. म्हटलं जायचं ठरलं तर आपण जाऊ पटकन. आता मी तुम्हाला लवकर भात टाकते. थोडासा चपात्या आहेत. मला चपाती खायची, तुम्हाला भात खायचं. आणि मला थोडासा विषय तुला घेऊन येणार आहे. मग मी थोडासाच बनवते माझ्यासाठी एवढा एवढा भात. आणि तुम्हाला मटण बनवून देते ना. आणि रेसिपी पण दाखवते त्यांना. मटणाची रेसिपी दाखवते का. मस्त पैकी त्यांना रेसिपी दाखवते. अजून झाडं लावायची तिथं. तर ते झाडं तुला अजून मी आणतो उद्या. अजून झाडं लाव. बरं बाकीचे मी लावते. तुम्ही 40 लावले, मी बाकीचे लावले. 10 झाडं अजून लावायची. बरं 10 माझ्या हातानं. 10-11 झाडं लावा अजून. म्हणजे 51 झाडं होती. चालेल चालेल. तुम्ही काय करा, मला खड्डे खोदून द्या. मी माझ्या हातानं लावते. खड्डे खोदून देतो. हा टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकली. बघा आता पप्पाचं चाललं होतं मटण खायचं. जाऊ द्या म्हटलं, त्यांनी लई मेहनत केली आज. वेळेला थकवालेलं आहे. हा ना, मग खा ना. काही नाही कुठं काय बोलते. खाना म्हणले खायचं. ते भूक नाही लागत त्यांनी. त्यामुळे थकवा आल्यावर भूक नाही लागत. अच्छा आराम करा वाटतं. आराम करू वाटतं. पण मग आता बाळ नाही तर माझा जीव लागा ना. हा ना, त्याला आणायला जावं लागेल. जीव लागा ना मला. तो नाही बघा. एक कांदा टाकला, एक टमाटर, हळद, मीठ मस्त. आणि आता तुम्हाला दाखवते. आता आपण कुकर लावून घ्यायचं झाकण. तर पाणी नाही टाकायचं. ह्याच पाण्यामध्ये शिजतंय. पाणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं कधी. आणि पाणी लोक टाकतात पण ते लागत. त्याची सगळी चव निघून जाते. कधीच पाणी नाही टाकायचं. कांदा, मीठ, हळद आणि टमाटर टाकायचं आणि असं झाकण लावून ठेवायचं. 3-4 शिट्ट्या. त्यालाच पाणी सुटतंय. त्याच्याच हे होऊन जाते. मग तो वैस न लागत. एकदम भारी मटण लागतंय ते. आणि नंतर नाही जर बरोबर शिजलं मग पूर्ण पाणी सुकू द्यायचं हे त्याला सुटल्यानं. आणि नंतर मग एक थोडंसं अर्धा ग्लास टाकायचा. आणि मग अर्ध्या ग्लासामध्ये शिजून घ्यायचं. असं करायचं. बघा मटणासाठी मी मस्त कांदा, ओलं नारळ बघा एवढं भाजलंय. थोड्याशा मिरच्या पण घेतल्या. आणि कोथिंबीर, अद्रक, कांदा, लसूण हे सगळं आता मिक्सर मधून काढून घेते. कारण की पप्पाला रस्सा लागतोय ना. का रस्सा लागतो. मग तेच ना. रस्स्याशिवाय मजा नाही. अच्छा ते भलं मटण भेटलं नाही तरी चालेल, पण रस्सा आहे ना त्यातला आरग उतरला पाहिजे. हा ना, त्याच्यामुळेच ना.
मम्मी 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 आई हा ना, आई. हा ना, हा ना. असं करून असं हो ना, हो उचलून ना. घे उचलून घे तू मला 1 दिवस उचलून घे उचलून घे. आता किचन मध्ये मला असं 2 मिनिटं थांबू देत नाही माझं बाळ. लगेच काय म्हणते माहिती का, उचलून घे आई उचलून घे. अगं ते लहान आहे अजून लय लहान लेकरू ते. माझं लहानच बाळ आहे ना. बघा मस्त मटण शिजवलंय. हा मस्त झालं. बघा आता हे पहिल्याच पाण्यामध्ये मस्त शिजलंय आपल्याला. नाही, आणि नंतर आपण एक पाणी म्हणजे त्याचा 1 ग्लास टाकला तुम्ही. नंतर पप्पाने 1 ग्लास टाकला. आता मी तेल जास्त टाकणार नाही. मला तेलाचं वस्तू काहीच खायला वाटत नाही. बरं तेल कमी टाक, कमी एकदम कमी. बस बस बस. बघा आपला घरचा मसाला. आवाज येतो काय करू हा ते फॅनचा आवाज येईल तर बघ आवाज बाजाला बाजाला मसाला बाजाला. बस झाला. पण त्या घरात आवाज येईल तो फॅनचा तर इकडे आवाज येणार नाही बरं का. असं करतात मला बघा मी तेल काहीच टाकलं नाही कारण की मला ना सर्दी झाल्यापासून तेलाचं वस्तू खाऊ वाटाणा. हा चांगलं फ्राय होते चांगलं एकदम चांगली थोडी ते म्हणते काय मम्मीला काय येते का नाही चांगले फ्राय होऊ दे चांगले होऊ दे. अगं येतं म्हणजे कसं आहे मग कसं बोलतात तुम्ही? माझ्या मनानं झालं पण बरं वाटतं. तुमच्या मनासारखं. तेव्हा एखादा माणूस तसं राहतो बरं का. अच्छा हा सगळं मनासारखं झालं. मनासारखं झालं पाहिजे. अच्छा बाकी मसाला काढून ठेवला एवढा मोठा काढला होता उद्याला कशाला काम येईल. हा पप्पीला काढून ठेव. थोडस 1-2 पीस काढते माझ्या बाहेर. 1-2 जास्त टाका रसा पण काढ त्याला. नाही रसा नाही पिकतो. 1-2 पीस खाल्लं तर खाल्लं काढून ते बाकीचं काही नाही. मस्त तरकारीतच आम्ही दोघं जेवतो. बाळा आलं तर बरं आहे ना आम्ही निघतो. मला दाखवते मटणाचा रस्सा. टेस्ट चांगली सेंट चांगलं येते. शेंट चांगलं. बघा मस्त भाजी बनली. कचुंबर पप्पानी कापले मस्त पैकी. आता आम्ही दोघं जेवतो मस्त पैकी. हा सलाड 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 कचुंबर नाही सलाड. बरं चालेल चालेल या लवकर या जेवायला चला. घ्या कसं झालं जेवण. 2 भाकरी पण दिल्या गरम गरम पप्पाला बनवून. कारण हा ना चटका बसावे गरम. कारण की काय झालं माहिती काय शेळी चपाती होती म्हटलं नका खाऊ गरम गरम भाकरी बनवते. आणि ते बी बाजरीच्या त्यांना बाजरीच्या आवडतात. हा मीच भात आणि भाजीच खाल्ली आणि त्यांना मी गरम कडक भाकरी बनवून दिले. आलं ग बाई कुठं गेलं होतं 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 ग बाई शिवण कुठं गेलं होतं ग बाई माझं पिल्लू. या दरवाजा लावून बाई आईला शिवून गेलं होतं दिवसभर. आईची आठवण नाही आली आली अगे बाई गे माझ्या शिवण ऐकल्या बुत कालते मॅम ये माझ्या जेवल्या माझ्या जेवल्या ग मम्मा तू ये ग. चला 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 पप्पे तू कधी आली मला लवकर सांग. आता आणि गाडी लगेच गाडी घेतली का पप्पा आतून तुला काय काय खाऊ घातलं ते सांग. काय नाही मग सांगू आता तुझं नाव. आज तुला तुझं नाव सांगू. आतून तुला शिरा खाऊ घातला मला कळलं ना. नाही चल पप्पा तडकन लाजू नका आईच्याच पोटात झोप येते माझ्या बाळाला माझ्या शिवाला कुठे झोप येते दादा. 11 वाजले 11:30 वाजले. हा हे काय 11:30 वाजले नाही काय 11:30 वाजले. बरं दादा आला. काय बोलला तू दादा की मी चाललो आईकडं असं बोलला. आज तू काय बोलली तुला आज तू काय बोलली झोपा. आणि चला 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 आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करू. लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या. मम्मीला एवढं